इतिहास प्रकरण 9 बदलते जीवन भाग 1 यातील पहिल्या भागाचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये कुटुंब संस्था, सार्वजनिक आरोग्य, ओपन हार्ट शस्त्रक्रिया, जयपूर फूट तंत्रज्ञान, मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि टेस्ट टू बेबी हे प्रमुख घटक अभ्यासणार आहोत. 20व्या आणि 21व्या शतकात बदलांचा वेग अतिशय प्रचंड आहे. 21व्या शतकात मानवी जीवन तर झपाट्याने बदलत चाललेले आहे. पूर्वी आपण ज्यांची कल्पनाही करू शकत नव्हतो त्या गोष्टी आज वास्तवात आलेल्या आहे. अमूर्त वाटणाऱ्या गोष्टी आज मूर्त रूपात आलेल्या आहे आणि हे सर्व बदल आत्ताच्या काळात होत चाललेले आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात धर्म हीच माणसाची खरी ओळख होती. म्हणजे धर्मानुसार माणूस ओळखला जात असायचा. परंतु जसे जसे आधुनिकीकरण झाले तसे धर्मापुढे बदलाविषयीची आव्हाने उभी राहिली. याला कारणीभूत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान म्हणजे राज्यघटना. या राज्यघटनेनुसार समाजाच्या पारंपरिक विचारसरणीत मोठे बदल करण्यास भाग पडले. म्हणजे पूर्वी हा हिंदू धर्माचा, तो मुस्लिम धर्माचा, अमुक अमुक बौद्ध धर्माचा अशीच माणसांची ओळख होती. परंतु आज धर्मानुसार माणसांची ओळख नसून त्याच्या कर्तृत्वानुसार ओळख आहे आणि हे सगळे बदल करण्यास भाग पाडले ते भारताच्या लिखित संविधान म्हणजे राज्यघटनेने. आणि आमच्या ह्या लिखित संविधानाचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, जसे की धर्म, लिंग, जात, जन्मस्थान यावरून नागरिकांमध्ये भेदभाव करण्यास मनाई आहे. म्हणजेच कायद्यापुढे सर्व समान आहे. अर्थात तो कोणत्याही धर्माचा असू दे किंवा तो शहरी भागातला किंवा ग्रामीण भागातला असू दे किंवा तो पुरुष किंवा ती स्त्री असू दे, कायद्यापुढे सर्व समान असणार आहेत. हा आमचा पहिला मूलभूत अधिकार आहे. त्याचप्रमाणे सर्वांना भाषण करण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ आपण पोलीस परवानगीने कुठेही भाषण करू शकतो आणि आपले विचार व्यक्त करण्याचा म्हणजे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देखील हा भारतीय नागरिकांना मिळालेला एक मूलभूत अधिकार आहे. भारतीय संविधानाने आणखी दिलेला एक अधिकार तो म्हणजे विनाशस्त्र आणि शांतपणे एकत्र जमण्याचा अर्थात संघटित होण्याचा अधिकार आहे. किंवा आपण एखादी संघटना सुरू करू शकतो, एखादी संस्थेची स्थापना देखील करू शकतो. भारतीय राज्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य देखील भारतीय संविधानाने आपणास दिलेले आहे. म्हणजेच आपण भारतभरात कुठेही फिरू शकतो. अर्थात भारतात फिरण्यासाठी किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आपल्याला कोणाचीही परवानगी नको आहे. कारण भारतीय संघराज्य क्षेत्रात मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकारानेच आम्हा भारतीय नागरिकांना मिळालेला आहे. जम्मू काश्मीर वगळता भारतात कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार, अर्थात भारतात आपण कुठेही जाऊ शकतो, शेती घर विकत घेऊ शकतो आणि तिथे राहू शकतो. अर्थातच जम्मू काश्मीरमध्ये थोडासा वेगळा भाग होता, परंतु तिथले 370वे कलम हटवल्यामुळे आता तिथेही नागरिक जाऊ शकतात आणि घर घेऊ शकतात. कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य देखील भारतीय नागरिकांना दिलेले आहे. अर्थात म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कोणताही व्यवसाय किंवा रोजगार सुरू करू शकता. तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. भारताच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या नागरिकांना स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचे देखील स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेले आहे. म्हणजेच आपली भाषा, आपली संस्कृती, आपली परंपरा जतन करणे, त्याच्या चालीरीती जोपासणे हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. आणि हे सर्व मूलभूत अधिकार हे आपणास आपल्या संविधानाने दिलेले आहेत. संविधानात ह्या ज्या चांगल्या तरतुदी झाल्या, जे मूलभूत अधिकार दिले गेले, त्याचे परिणाम सुद्धा बदलत्या जीवनात चांगलेच दिसले. उदाहरणार्थ जाती व्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला. म्हणजे जाती व्यवस्थेचा पाया केवढा भक्कम होता, भिंती किती उंच होत्या आणि भारतात जातपात ही फार मानली जात असायची. परंतु संविधानात ज्या तरतुदी होत्या त्यामुळे जाती व्यवस्थेच्या चौकटीला अर्थातच काही प्रमाणात का होईना धक्का बसलेला आहे. वंश परंपरागत व्यवसाय ही कल्पना हळूहळू मोडीत निघण्यास मदत झाली, नष्ट होण्यास मदत झाली. म्हणजे याचा अर्थ असा की पूर्वी वंश परंपरागत व्यवसाय, सुताराचा मुलगा सुतारकी करणार, लोहाराचा मुलगा लोहारकी करणार किंवा शेतकऱ्याचा मुलगा पुढे शेतीच करणार. परंतु असं नाहीये. आज सुताराचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, शेतकऱ्याचा मुलगा मोठा ऑफिसर, अधिकारी होऊ शकतो आणि हे
सगळं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, त्याप्रमाणे हळूहळू वंश परंपरागत व्यवसाय ही जी चाल किंवा ही जी रीत होती, ती हळूहळू का होईना पण मागे पडण्यास सुरुवात झालेली आहे. समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात हळूहळू प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत किंवा होत आहे. यासाठी यांत्रिक परिणाम सुद्धा झाले. रेल्वेतील तृतीय श्रेणीची व्यवस्था रद्द झाली. ब्रिटिशांच्या काळात भारतातील रेल्वेच्या डब्यामध्ये 4 श्रेणी असायच्या. 4 क्लास असायचे. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, इंटर क्लास आणि शेवटी थर्ड क्लास. त्यातील जो तिसरा वर्ग म्हणजे थर्ड क्लासमध्ये बसणारे जे प्रवासी होते ना, त्यांना अतिशय नाममात्र सुविधा मिळत असायच्या आणि त्या प्रवाशांकडे बघण्याचा इतर समाजाचा दृष्टिकोन जरा नकारात्मक होता, की काय हे थर्ड क्लासमध्ये प्रवास करणारे, तिसऱ्या श्रेणीमध्ये प्रवास करणारे. म्हणजे जणू काही ही रेल्वेची जी श्रेणी व्यवस्था होती ना, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास वगैरे, वगैरे, हे समाज व्यवस्थेचं प्रतीकच बनलं होतं. परंतु 1978 मध्ये जो रेल्वे अर्थसंकल्प मांडला, तत्कालीन रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी तृतीय श्रेणीची व्यवस्था तिथे संपुष्टात आणली आणि हळूहळू रेल्वेत म्हणजे यांत्रिकीकरणात सुद्धा ही जी जात-पात किंवा समाज व्यवस्था यामध्ये बदल होण्यास हळूहळू सुरुवात झाली. पुढे पुणे-मुंबईच्या दरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस असेल किंवा मुंबई-कोलकाता या दरम्यान धावणारी गीतांजली एक्सप्रेस असेल, इथे वर्गविरहित गाड्या सुरू झाल्या. सर्व डबे हे सारख्याच श्रेणीचे आणि एकाच प्रकारचे. म्हणजे इथे सुद्धा या संविधानातील तरतुदीचे हळूहळू परिणाम दिसायला लागले होते. अनेक बदल समाजात झाले आणि ते बदल हळुवारपणे घडत आहे. उदाहरणार्थ पुढे सांगायचं म्हटलं की हॉटेल, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांना मुक्त प्रवेश दिला जातोय. पूर्वी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये फक्त उच्चभ्रू लोकांना आणि चांगल्या जातीच्याच लोकांना प्रवेश असायचा. परंतु आज अनेक हॉटेल समोर आपण त्या ठिकाणी पाटी बघतो. धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही, याचा अर्थ संविधानातील तरतुदीचे पालन करून सगळ्या नागरिकांना प्रवेश द्यावा लागत आहे आणि हा एक महत्वाचा बदल. आजकाल नागरिक सरकारविरुद्ध मतप्रदर्शन करू लागलेले. खरं तर अतिशय पूर्वी जेव्हा राजसत्ता होती, तेव्हा त्या राजसत्तेच्या विरुद्ध किंवा त्या राजाच्या विरुद्ध, सरकारविरुद्ध काढण्याची कोणाची हिंमत नसे. कारण ती राजेशाही म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही. परंतु आता आपण बघतोय नागरिक वृत्तपत्र असेल किंवा भाषण किंवा इतर सोशल मीडिया म्हणजे माध्यम असतील, तर सरकार विरुद्ध उघड उघड मतप्रदर्शन करताय. आपणास न पटणाऱ्या गोष्टी असतील त्या बोलून दाखवताय आणि खरंच हा एक मोठा बदल आहे. यालाच खरी लोकशाही म्हणावी लागेल आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात हा हळूहळू बदल झालेला आहे. कुटुंब संस्था. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती. म्हणजे अतिशय प्राचीन काळापासून भारतीय समाजामध्ये कुटुंब व्यवस्थेला प्रचंड महत्व आहे. पूर्वी भारत हा म्हणजे आत्ताही एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून ओळखला जायचा. कारण भारतामध्ये एक मोठी फॅमिली असायची. आजोबा, त्यांची मुलं, मग काका, काकी, नातवंड, पोतवंड असं भलं मोठं एक कुटुंब असायचं. परंतु पुढे जसं जसं जागतिकीकरण झालं आणि जागतिकीकरणाच्या लाटेत अनेक शहरं म्हणजे शहरीकरण झालं आणि शहरीकरण झाल्यामुळे ज्यांना काम लागलं ते शहरात राहायला आले. त्यामुळे तिथून पुढे ह्या एकत्र कुटुंब पद्धतीचा राज झाला आणि स्वतंत्र कुटुंब जे विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळालेली आहे. हा झालेला एक बदल. कल्याणकारी राज्य. भारतामध्ये एक असं संविधान आहे की ज्या संविधानामध्ये पहिल्यांदा म्हटलं होतं की कल्याणकारी राज्य निर्माण करणे. म्हणजेच कल्याणकारी राज्याची नोंद करणारा आणि ती पण संविधानात नोंद करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. कारण भारताच्या संविधानातही असं झालेलं आहे की संपूर्ण भारतीयांचं कल्याण साधलं जावं, नागरिकांना पूर्ण रोजगार मिळावा, त्यांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, शिक्षण, विकासाची संधी प्रत्येक नागरिकांपर्यंत उपलब्ध करून दिली जावी आणि हे समाज कल्याण कार्यक्रमाची उद्दिष्ट होती. परंतु या समाज कल्याण कार्यक्रमासमोर काही सामाजिक आव्हाने सुद्धा आहे, ती पण स्वातंत्र्याच्या नंतर देखील. उदाहरणार्थ भारतीय समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक मोठी विषमता आहे. जरी आपण आतापर्यंत बोलतोय की संविधानातील तरतुदीमुळे जाती व्यवस्था संपुष्टात येते,
समाज व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहे, तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये सामाजिक गोष्टी आहे की ज्यामध्ये विषमता आहे. आर्थिकदृष्ट्या तर प्रचंड विषमता आहे, की काही मुठभर लोकं प्रचंड श्रीमंत आणि बहुसमाज हा प्रचंड मोठा गरीब, ज्यांचा राहण्याचा खाण्याचाही प्रश्न आहे. सांस्कृतिक विषमता सुद्धा आहे. त्याचप्रमाणे आज आमच्या संविधानासमोर एक आणखी आव्हान आहे, की स्त्रिया, मुले, दिव्यांग, दुर्बल कुटुंब असेल, की इथे यांच्याकडे अजूनही सोयी-सुविधा पोहोचलेल्या नाही. त्यांना अजूनही चांगल्या हव्या तशा विकासाच्या संधी उपलब्ध झालेल्या नाही. त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर जे अल्पसंख्याक आहे, त्या वर्गाचा विकास अजूनही इतर समाजाच्या तुलनेत कुठेतरी कमीच आहे. आणि ही अनेक सामाजिक आव्हाने होती. स्वातंत्र्यानंतर ह्या आव्हानावर मात करण्यासाठी भारत सरकारने 14 जून 1964 मध्ये स्वतंत्र समाज कल्याण खात्याची स्थापना केली. हेतू हाच होता, की जेणेकरून सर्व समाजाचे कल्याण साधता यावे. हे जे मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाच्या अंतर्गत म्हणजे समाज कल्याण मंत्रालय केंद्र सरकार चालवतं. या मंत्रालयाच्या अंतर्गत बालकांचे पोषण आणि विकास, सामाजिक सुरक्षा, स्त्री कल्याण आणि विकास हे सर्व कार्यक्रम राबवले जातात. अशाच प्रकारची व्यवस्था भारत सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली, देखरेखीखाली घटक राज्य पातळीवर देखील हळूहळू राबवली जात आहे, की जेणेकरून जे कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचं उद्दिष्ट आमच्या संविधानात ठेवलेलं होतं, ते उद्दिष्ट साध्य व्हावं आणि तळागाळातील सर्वसामान्यांचा विकास व्हावा, ही यामागची प्रमुख भूमिका आहे. अनुसूचित जाती व जमातीसाठी सवलती 1971 ची जेव्हा जनगणना केली, तेव्हा भारतात एकूण लोकसंख्येच्या 22% लोक हे अनुसूचित जाती जमातींचे होते. याचा अर्थ मोठा समाज या वर्गातला आहे. हा समाज की ज्यावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून अन्याय होत गेला. इतर समाजाच्या तुलनेत हा समाज मागास राहिला, दुर्लक्षित राहिला, उपेक्षित राहिला. या समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने आणणे आणि समाजाच्या योग्य प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठी काही तरतुदी पुढील काळात स्वातंत्र्यानंतर करण्यात आल्या. जसं की या समाजातील मुलांसाठी काही शैक्षणिक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे संसद म्हणजे केंद्रीय कायदे मंडळ आणि प्रत्येक राज्याच्या विधिमंडळामध्ये जे म्हणजे खासदार, आमदार हे जे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. आरक्षण दिलेलं आहे. शिक्षणामध्ये आणि शासकीय नोकरीमध्ये, सेवेमध्ये सुद्धा या समाजासाठी एस-सी आणि एस-टी कास्टसाठी राखीव जागा म्हणजेच आरक्षण ठेवलेलं आहे, रिझर्वेशन दिलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य जनतेचे राहणीमान वाढवावे, त्यांचे चांगले पोषण व्हावे व सार्वजनिक आरोग्य सुधारावे ही शासनाची प्राथमिक कर्तव्य आहे. आणि ही सर्व कर्तव्ये भारतीय संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये नोंदवलेली आहे, की जेणेकरून लोकांचं दिवसेंदिवस राहणीमान म्हणजे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड सुधारलं पाहिजे. त्यांना योग्य पद्धतीने पुरेसं खाणं मिळालं पाहिजे आणि एकंदरीत सार्वजनिक ठिकाणचं आरोग्य सुद्धा सुधारलं पाहिजे. आणि हे आपले उद्दिष्ट आपण संविधानामध्येच ठेवले होते. आणि म्हणूनच जेव्हा आमची 6वी पंचवार्षिक योजना आलेली होती, त्या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये नागरिकांना प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. विशेष करून ग्रामीण भागामध्ये जे ग्रामीण भागामधले लोक आहेत, तर त्यांना पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कारण शहरात मोठी-मोठी मल्टी हॉस्पिटल्स वगैरे मोठे-मोठे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असतात. पण ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा सुविधा अतिशय अपुऱ्या असतात. तर त्यांना निदान प्राथमिक आरोग्य केंद्र तरी तिथे सुरू केली पाहिजे. आदिवासी लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि हे सर्व आपण 6व्या पंचवार्षिक योजनेमध्येच म्हटलं होतं. म्हणूनच भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धतींना मान्यता दिलेली आहे. जसं की ॲलोपॅथी पद्धती आहे. जनरली ॲलोपॅथीच भारतात जास्त चालते. युनानी एक पद्धती आहे. होमिओपॅथी एक पद्धत आहे. आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धत या सर्व वैद्यकीय उपचार पद्धतीने लोकांचं आरोग्य राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओपन हार्ट शस्त्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्याच्या क्षेत्रातील बदलामुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. कारण आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध आहे. अनेक असाध्य आजार आज बरे होत आहे. अनेक असाध्य वाटणाऱ्या अशा शस्त्रक्रिया ऑपरेशन आज सक्सेस होत आहे. कारण नवीन नवीन शोध लागत आहे.
1962 मध्ये तामिळनाडूमधील वेल्लोर इथे असणारे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज होतं आणि ह्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये तिथे असणारे इस्पितळ म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली ओपन हार्ट शस्त्रक्रिया प्रथमतः यशस्वी करण्यात आली. नाहीतर त्याआधी असे उपचार करण्यासाठी नागरिकांना किंवा रुग्णांना परदेशी जाण्याची गरज होती. परदेशी जावं लागत असायचं. आता हृदयाकडे येणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहे, त्या रक्तवाहिन्यामध्ये कधी-कधी जर ब्लॉकेज आलं तर अटॅक येतो आणि अटॅकमुळे माणूस दगावण्याची, जाण्याची दाट शक्यता असते. त्यावर उपचार म्हणून त्या ठिकाणी बायपास ऑपरेशन, ज्याला आपण आता स्क्रीनवर बघतोय, ओपन हार्ट शस्त्रक्रिया म्हणजेच ज्या रक्तवाहिन्यामध्ये ज्या नलिकेमध्ये ब्लॉकेज आले त्याला बायपास करून द्यायचा आणि हे ऑपरेशन 1962 ला भारतात प्रथम सक्सेस केलं. आता तर आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे. कुठेही प्रकारे शरीराची चिरफाड न करता जर कमी प्रमाणात ब्लॉकेज असतील तर अँजिओप्लास्टी सुद्धा केली जाते आणि अँजिओप्लास्टीने सुद्धा हा आजार बरा केला जातो आणि रुग्ण सुद्धा जास्तीत जास्त लवकर त्या ठिकाणी इतर नागरिकांसारखा, सामान्य नागरिकांसारखा वावरू शकतो. तर ही ओपन हार्ट शस्त्रक्रिया भारतात आपण यशस्वीपणे केली आणि आता तर भारताच्या प्रत्येक शहरात ठिकठिकाणी ओपन हार्ट शस्त्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने केल्या जातात. जयपूर फूट तंत्रज्ञान. जयपूर फूट तंत्रज्ञान याचा शोध लागला आणि भारतातील अपंग लोकांचं, दिव्यांग लोकांचं आयुष्यच बदलून गेलं. 1968 पूर्वी जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि या अपघातात जर त्याचा पाय जायबंदी झाला, पाय तुटला, हात गेला, तर त्याला आपलं उर्वरित अख्खं आयुष्य अडचणीत काढावं लागायचं. म्हणजे एक पाय नाही, एक पाय आहे किंवा दोन्ही पाय गेले, मग चालणार कसा किंवा दैनंदिन जीवनात वावरणार कसा, हा मोठा प्रश्न होता. परंतु यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रमोद शेट्टी आणि यांनी त्यांच्याकडे असलेले कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने, जसं आपण चित्रात बघतोय, असे कृत्रिम हात, त्याप्रमाणे अशाच प्रकारचे पाय, नाक, कान असे अवयव तयार करून घेतले. ते अवयव की अगदी हुबेहूब आपल्या खऱ्याखुऱ्या अवयवासारखे, खऱ्याखुऱ्या दिसणाऱ्या हातपायासारखे असायचे. जयपूर फूट तंत्रज्ञानाने अनेक फायदे घडून आणले. आपण बघतोय स्क्रीनवर की हे जे कृत्रिम अवयव आहे त्यामुळे दिव्यांगांच्या आयुष्यात एक प्रकारचा प्रकाश आला. असे रुग्ण आज कृत्रिम पाय बसवून, हात बसवून अनवाणी खडबडीत जमिनीवर चालू शकतात, धावू शकतात, सायकल चालवू शकतात, अगदी शेतातली कामे सहजरित्या करू शकतात, झाडावर चढणे म्हणजे जसं सामान्य व्यक्ती करतोय ना, सामान्य माणूस करतोय ना, त्या प्रकारच्या सर्व क्रिया हे करणं शक्य. अगदी गिर्यारोहण करणं ही कामे सुद्धा सहजपणे तो करू लागलेला आहे आणि त्यामुळे अपंगत्वावर ही मोठी मात आहे जयपूर फूट तंत्रज्ञानाने. या कृत्रिम पायावर बूट घालण्याची सुद्धा गरज लागत नाहीये, कारण तो कृत्रिम आहे, त्याच्यात आपल्या कुठल्या प्रकारची संवेदनशीलता नसते आणि म्हणून वेदना होत नाही. पाय दुमडणे, मांडी घालणे ह्या ज्या कृत्रिम म्हणजे अशा ज्या क्रिया आहे ह्या कृत्रिम पायामुळे सहज शक्य झालेल्या आहेत. पाण्यात किंवा ओल्या स्थितीत काम करण्यास सुद्धा हे पाय अगदी सोयीचे असतात. तिथे सुद्धा फार फरक पडत नाही आणि म्हणून खरोखर दिव्यांगांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी एक मोठा बदल या जयपूर फूट तंत्रज्ञानाने, कृत्रिम अवयवाने झालेला बदलत्या काळात दिसलेला आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण, यालाच आपण इंग्रजीत म्हणतो किडनी ट्रान्सप्लांट. खरं तर ही शस्त्रक्रिया भारतात साध्य झाल्यामुळे डॉक्टरांना अनेक रुग्णांचे प्राण वाचवणे सहज शक्य झालेले आहे. कारण याआधी असे जर रुग्ण असतील तर त्यांना किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी विदेशात म्हणजे परदेशात जावं लागत असायचं. 1971 पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया भारतात फार मोठ्या प्रमाणात होत नव्हत्या. परंतु तामिळनाडूमधील वेल्लोर भागात ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, जिथे ओपन हार्ट शस्त्रक्रिया सुरू झाली होती, तिथेच त्याच ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये, त्याच इस्पितळामध्ये ही शस्त्रक्रिया 1971 साली यशस्वीरित्या करण्यात आली, पार पाडण्यात आली. डॉक्टर जॉनी आणि डॉक्टर मोहनराव यांनी जिवित व्यक्तीने दान केलेल्या ज्या किडनी म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्याला मूत्रपिंड नाव आहे मराठीत, तर ते मूत्रपिंड एका रुग्णाला ज्याला हवी आहे किडनी, त्याच्या शरीरात यशस्वीरित्या ते प्रस्थापित म्हणजे प्रत्यारोपण केलं आणि तो रुग्ण चांगला झाला. आता
जर बघितलं तर अनेक अविकसित देशातील रुग्ण ज्यांना उपचाराचा खर्च परवडतोय असे लोक भारतात येत आहे आणि किडनी ट्रान्सप्लांट करून घेत आहे. कारण हा किडण्यांचा आजार म्हणजे मूत्रपिंडाचा आजार हा अलीकडच्या काळात बराच वाढतोय. परंतु याच्या संदर्भातल्या ज्या शस्त्रक्रिया जे ऑपरेशन आहे ते सुद्धा भारतात अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अनेक नागरिकांचे प्राण त्यामुळे वाचत आहेत. टेस्ट ट्यूब बेबी भारतीय कुटुंब व्यवस्थेत पूर्वीपासून अपत्य होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट मानली जायची. कारण भारतीय समाजामध्ये एकदा का लग्न झालं तर पती पत्नीला आपलं मूलबाळ हवं आणि ते हवंच असतं. परंतु काही कारणामुळे पती पत्नीला मूल होत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी हा एक बेस्ट आणि अतिशय चांगला उपाय आहे. या तंत्रज्ञानाचा आधार हा 1978 पासून भारतात उपलब्ध झाला, की ज्यामध्ये ज्यांना मूल होत नाही की त्यांचे त्या ठिकाणी अशी बीजं कृत्रिमरित्या काढली जातात आणि ती लॅबमध्ये देखरेखीखाली ठेवतात आणि नंतर त्याचं गर्भाशयामध्ये प्रस्थापन करतात म्हणजे प्रत्यारोपण करतात आणि नंतर बाळ होतं. तर अशी प्रक्रिया म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. आणि ज्यांना म्हणजे मूलबाळ होत नव्हतं त्यांच्यासाठी हा मोठा मोठा शोध आहे. कोलकाता इथे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयोग यशस्वी करण्यात आला. कोलकात्याला डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय आपण इथे या स्लाइडमध्ये चित्रात बघतोय. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांनी पहिला कृत्रिम गर्भधारणाचा धारण तंत्राचा यशस्वी प्रयोग घडवून आणला. ज्या तंत्रज्ञानाद्वारे दुर्गा ह्या मुलीचा जन्म झाला. आपण बघा या चित्रामध्ये कनुप्रिया अग्रवाल असं त्या मुलीचं नाव आहे आणि ती चित्रात बघलेली मुलगी बघा किती सुस्थितीत आहे. तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तरी सुद्धा त्या मुलीचे अनेक फोटोग्राफ्स आणि अनेक व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. हीच ती दुर्गा जिचा टेस्ट ट्यूब बेबीद्वारे म्हणजे पहिला म्हणजे प्रयोग होता आणि त्याद्वारे ती जन्माला आलेली आहे आणि दुर्गा म्हणून तिला नाव दिलं होतं त्यावेळेला. यामुळे ज्यांना अपत्य हवंय अशा अनेक पालकांचे प्रश्न आज सुटलेले आहे. त्यावर मोठा उपाय मिळालेला आहे. लसीकरण. 1978 पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुलं जन्मानंतरच्या पहिल्याच वर्षात एकच वर्षात अनेक प्राणघातक संकटांना सामोरे जायचे आणि प्राण गमवावा लागायचा. खरंच मोठी समस्या होती. पोलिओची साथ यायची, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, काही भागात डांग्या खोकला आणि अशा वेगळ्या प्रकारचे आजार असायचे. त्यात काही साथीचे आजार असायचे आणि लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी आणि म्हणून त्यांना या संकटांना या प्राणघातक संकटांना सामोरं जावं लागत असायचं. परंतु 1995 पासून आपण याच्यावर अनेक प्रकारचे लसीकरणाचे कार्यक्रम आधीपासूनच लसीकरणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले. आपल्याला माहित आहे की आपण सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा लहान होतो तेव्हा अगदी जन्म झाल्यापासून तर अगदी वयाच्या 18व्या वर्षापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आपण आपल्या हातावर घेतो आहोत, की जेणेकरून पुढे अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ नये, अशा प्रकारचे रोग आपल्याला होऊ नये. 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. भारतात पोलिओने मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. परंतु आज अशी आकडेवारी दिसते की याच लसीकरणाच्या मोहिमेने भारतामध्ये पोलिओला मोठा अटकाव केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा आजार नियंत्रणात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा या प्रकरणाचा होता पहिला भाग. पुन्हा आपणास विनंती करतो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. शहरीकरण, ग्रामीण विकास, सामूहिक विकास योजना, ग्रामीण भागातील समस्या आणि ग्रामीण विद्युतीकरण हे प्रमुख घटक अभ्यासणार आहोत. शहरीकरण. शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण असे म्हणतात. ग्रामीण भागात शेती व्यवसायावर ज्या लोकांचं पोट भरत नाही असे लोक उद्योग, व्यवसाय, रोजगाराच्या शोधात शहरात येतात. तिथे दाटीवाटीने लोकवस्ती तयार होते आणि यास शहरीकरण किंवा नागरीकरण असे म्हटले जाते. नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हेच एक प्रमुख कारण आहे. लोकसंख्या जशी वाढत जाते त्याप्रमाणे नागरीकरण वाढत जात असते. हवा, पाणी, आर्थिक आणि इतर सामाजिक संस्था हे घटक देखील नागरीकरणावर तितकेच परिणाम करतात. शहरीकरणात प्रामुख्याने खेड्यातील लोकांचे शहराकडे स्थलांतर हाच एक घटक कारणीभूत आहे. आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे खेडेगावातील लोक
रोजगाराच्या व्यवसायाच्या शोधात शहराकडे स्थलांतर करत असतात. त्यामुळे नागरी भागाची म्हणजे शहरी भागाची लोकसंख्या ही वाढत असते. नागरी लोकसंख्या वाढीची प्रमुख काही कारणे. स्वातंत्र्योत्तर भारतात नागरी लोकसंख्या वाढीची काहीही प्रमुख कारणे आहेत. मृत्यूदरातील घट. आज आपण बघतोय वैद्यकीय सोयीसुविधा वाढल्या, त्यामुळे मृत्यूदरात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यासोबत वाढते औद्योगिकरण हे सुद्धा लोकसंख्या वाढीचे आणि शहरी भागाच्या लोकसंख्या वाढीचे प्रमुख एक कारण आहे. ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता. ग्रामीण भागात फार असा रोजगार उपलब्ध नाही, फक्त शेती व्यवसाय हाच तिथे प्रमुख व्यवसाय असतो. त्यामुळे सुद्धा गावाकडचे लोक शहरी भागाकडे स्थलांतर करत असतात. आणि शहरात रोजगाराच्या संधी आणि व्यापार ही प्रमुख कारणे आहेत की ज्यामुळे खेडेगावातील ग्रामीण भागातील लोक शहरी भागात स्थलांतर करतात. शहरावर येणारा जर ताण थांबवायचा असेल तर ग्रामीण भागाकडून शहरी भागात जे स्थलांतर होते ते स्थलांतर थांबवले गेले पाहिजे. स्थलांतर थांबवण्याचे काही उपाय आहेत. पहिला उपाय, लहान गावांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. म्हणजे अशा प्रकारचा एक छोटा मोठा व्यवसाय, शेती व्यतिरिक्त रोजगार जर गावाकडेच त्याच खेडेगावाकडे अशा नागरिकांना उपलब्ध झाला तर ते शहरात येणार नाही, त्यांचे स्थलांतर होणार नाही. आर्थिक विकासाचा समतोल साधला गेला पाहिजे. याचा अर्थ असा की जे काही नवीन उद्योग येतात, छोटे मोठे प्रकल्प येतात, ते एखाद्या खेडेगावात किंवा तिथे आसपास जर त्या ठिकाणी वसवले गेले, स्थापन केले गेले तर तेथील लोकांना त्यामुळे एक प्रकारचा व्यवसाय मिळेल, रोजगार मिळेल आणि शिवाय आर्थिक विकासाचा समतोलही साधला जाईल आणि आर्थिक विकासाला चालना देखील मिळेल. स्थलांतर थांबवण्याचा तिसरा उपाय, महानगरांच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे गेले. आज आपण बघतोय मुंबई, दिल्ली, चेन्नई, बँगलोर किंवा इतर ठिकाणी जी महानगर आहे ती वाढतच चाललेली आहे. अमर्याद त्यांचं त्या ठिकाणी वाढ होते. अशा वेळेस कुठेतरी त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवलं तर इतरही ठिकाणी नवीन नवीन शहरं किंवा नवीन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास एक प्रकारे वाव मिळू शकेल. चौथा उपाय आहे, ग्रामीण व नागरी भागात आवश्यक सेवा सुविधा पुरवल्या जाणं आवश्यक आहे. आणि ग्रामीण भागात जेणेकरून, विशेष करून ग्रामीण भागात अशा प्रकारच्या सेवा सुविधा तिथेच पुरवल्या गेल्या तर तिकडचे लोक शहरी भागाकडे स्थलांतर करणार नाहीत. गाव म्हणजे काय तर स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीने कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांचा कायम एक वस्ती असते, त्या वस्तीला गाव असे म्हणतात. याचा अर्थ की जमिनीजवळ, जमिनीच्या आसपास जेव्हा शेतकरी वस्ती करून राहतात, घरं बांधून राहतात, तर त्या वस्त्यांच्या समूहाला गाव असे म्हटले जाते. शेतीचा शोध लागल्यापासून गाव अस्तित्वात आले. याचा अर्थ पूर्वी आदिमानव होता, दिवसभर तो अन्नासाठी भटकंती करायचा. पण जसे पुढे शेतीचा शोध लागला तेव्हा तो एका ठिकाणी स्थायिक झाला. छोटं मोठं घर बांधून तिथेच राहू लागला आणि अशी घरं निर्माण झाले, त्याचं गाव बनलं. भारतामध्ये त्या ठिकाणी जी खेडी गावं आहे ती विरळ लोकवस्ती असलेली पद्धतीची खेडी गावं आहे असे मानले जाते. सभोवताली शेती आणि मध्ये दाटीवाटीने वसलेली घरे ही भारतीय खेडेगावाची प्रमुख वैशिष्ट्य आहे. जसं की बाजूच्या चित्रात देखील आपण बघतोय की मध्यभागी घर आहे शेतकऱ्यांची आणि त्याच्या आसपास त्यांची शेत जमिनी आहे आणि अशा प्रकारचं खेडेगाव हे भारतीय खेडेगावाचं एक प्रकारचं वैशिष्ट्य आहे. खेडी विरळ लोकवस्तीची असून शहरांपेक्षा लहान असतात. याचा अर्थ ग्रामीण समुदाय हा जरी मोठा असला तरी तो नागरी समुदायाच्या तुलनेत कितीतरी पटीने लहान आहे आणि अशी ती गावं असतात. गावापेक्षा जेव्हा एक छोटा गट असतो त्याला वस्ती असे म्हटले जाते. भारतात विविध प्रकारच्या खेड्यांची रचना बघायला मिळते. याचा अर्थ संपूर्ण भारतातील ग्रामरचना ही एकसारखी नाही, सारख्या पद्धतीची नाहीये. प्रादेशिक स्वरूपाप्रमाणे आणि स्थल वैशिष्ट्यानुसार यामध्ये फरक पडत असतो. याचा अर्थ महाराष्ट्रातली खेडेगावं तुम्हाला वेगळ्या पद्धतीची बघायला मिळतील, तर थोडं दक्षिणेकडे तुम्ही कर्नाटक किंवा तमिळनाडूकडे गेला तर तिथली खेडेगावे वेगळ्या पद्धतीची दिसतील. तर उत्तरेकडे उत्तराखंड वगैरे किंवा अगदी हिमाचल प्रदेशापर्यंत गेला तर तिथल्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार तिथे खेडेगावाच्या पद्धतीत, रचनेत, स्थायिक होण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडलेला दिसेल. म्हणजे याचा अर्थ
जसा प्रदेश बदलतो, भौगोलिक वैशिष्ट्य बदलत असतं, त्याप्रमाणे खेड्यांचं स्वरूप देखील बदलत जातं. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामविकासाला चालना देण्यासाठी सामूहिक विकास योजना सुरू करण्यात आली होती. म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर हा जो ग्रामीण भाग आहे, गावाकडचा भाग आहे, त्याचा अधिकाधिक विकास करायचा होता. कारण आपली खेडेगावं मागासलेली होती. शेती अतिशय परंपरागत होती. त्यासोबत कुठल्या सोयी-सुविधा तिथपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या आणि अशा परिस्थितीत अशा या खेडेगावांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्यासाठी, त्या खेडेगावांना अधिकाधिक स्वावलंबी करण्यासाठी, ग्रामविकासासाठी सामूहिक विकास योजना सुरू करण्यात आली होती. या विकास योजनेच्या अंतर्गत शेती तंत्र बदलणे, म्हणजे शेतीची परंपरागत पद्धत बदलून आधुनिकीकरण किंवा अत्याधुनिक जी अवजारे आहेत ती उपलब्ध करून देणे, जलसिंचन वाढविणे, ग्रामीण भागात जी मुलं विशेष करून शेती व्यवसायावरच त्यावेळेस अवलंबून असायची, परंतु त्यांच्यामध्ये अधिकाधिक शिक्षणाचा प्रसार प्रसार करणे, भूसुधारणा कायदे संमत करणे, अशा अनेक योजना त्याद्वारे स्वातंत्र्योत्तर कालखंडात आखण्यात आलेल्या होत्या. शिवाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक योजना, नवीन योजना शासनाने राबवण्यास सुरुवात केलेली होती आणि त्याद्वारे सर्वच जाती जमातीमधील लोकांना सामावून घेण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे अधिकार पुरेशा प्रमाणात वाढवण्यात आले, की जेणेकरून ग्रामीण विकासात त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे किंवा राहिलेले आहे. सामूहिक विकास योजनेची उद्दिष्टे. ही जी सामूहिक विकास योजना स्वातंत्र्योत्तर कालखंडात सुरू केली होती, तिची प्रमुख उद्दिष्टे आहे शेतीचे उत्पन्न वाढवणे, म्हणजे पूर्वीपेक्षा शेतीचं अधिकाधिक उत्पन्न वाढणार आहे, त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांनाच होणार आहे. ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोयी निर्माण करणे. आपणास माहित आहे की आपण येणाऱ्या अनेक पंचवार्षिक योजनेच्या काळात ग्रामसडक योजना सुरू केलेल्या दिसतात. पूर्वी गावाला कच्चे रस्ते असायचे, दळणवळण अगदी त्या ठिकाणी कठीण परिस्थितीत होत असायचं. म्हणूनच जर गावाकडे विकास करायचा असेल आणि त्या लोकांना प्रगतीच्या विकासाच्या यामध्ये सहभागी करून घ्यायचं असेल, तर दळणवळणाच्या योग्य अशा प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण करणे हा एक महत्वाचा भाग होता. आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार करणे हा तर मुद्दा पहिल्यापासूनच ग्रामीण भागासाठी महत्वाचा आहे. गावांचा आर्थिक विकास करणे, आर्थिक विकासामध्ये त्यांचा सहभाग करून घेणे हाही त्यामध्ये एक प्रमुख उद्देश होता. बदलते आर्थिक जीवन. पूर्वी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणारी गावे शेतीवरच अवलंबून होती. याचा अर्थ गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होती. गावातील बहुसंख्य लोक शेती व्यवसायावरच फक्त अवलंबून होती आणि त्यात एक प्रमुख मुद्दा असा की म्हणून खेडेगावं ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती. कारागिरांना शेती उत्पन्नातील वाटा शेतकरी द्यायचा मोबदला म्हणून आणि त्यातून आपल्या सर्व गरजा पूर्ण करायच्या. म्हणजे एका गावच्या लोकांना शेतकऱ्यांना किंवा कारागिरांना दुसऱ्या गावात जाण्याची गरज नाही. म्हणजेच खेडेगावं स्वयंपूर्ण होती. उदाहरणार्थ शेतकरी शेती करायचा, त्यातून जे पीक यायचं त्या पिकातला काही वाटा तो सुताराला द्यायचा, लाकडी अवजारे बनवून घ्यायचा, काही वाटा धान्य लोहाराला द्यायचा, लोखंडी अवजारे बनवून घ्यायचा. याप्रमाणे इतरही कारागिरांना शेतीच्या उत्पन्नाचा थोडा थोडा वाटा द्यायचा, त्यातून आपल्या गरजा भागवायचा. म्हणजे गावातल्या सर्व लोकांच्या गरजा या आपापसात गावातच पूर्ण व्हायच्या. याचा अर्थ पूर्वीची सर्व खेडेगावं ही स्वावलंबी होती. परंतु हळूहळू परिस्थिती बदलली. ग्रामीण भाग हा शेतीशी आणि शेतीच्या जोडधंद्याशी निगडीत म्हणजे जोडला गेला. आपण बघितलं की शेती व्यतिरिक्त पशुपालन किंवा शेतीच्या संदर्भातले इतर काही व्यवसाय नव्याने जे निर्माण झाले त्याच्यावर आधारित ग्रामीण भाग जोडला गेला. तेही व्यवसाय शेतकरी करू लागले. त्याचप्रमाणे नागरी समाज हा सुद्धा बिगर शेती उत्पादनाशी आणि व्यवसायाशी जोडला गेला आणि हळूहळू जी खेडेगावं स्वावलंबी होती ती परावलंबी झाली. अर्थव्यवस्थेचा पसारा वाढत गेला आणि ती शहरापर्यंत आली आणि आर्थिक जीवन हे ग्रामीण भागातलं हळूहळू बदलत गेलं. ग्रामीण विकास. 1961च्या लोकसंख्या म्हणजे नुसार किंवा जनगणनेनुसार 82% लोक ग्रामीण भागामध्ये होते. 1971 मध्ये तेच प्रमाण 80.1 एवढे लोक ग्रामीण भागामध्ये होते. म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचं हे सरासरी प्रमाण आहे.
आता हे जे प्रमाण आहे यासाठी का सांगायचं की ग्रामीण भागातील लोक अनेक कामं करत आहे. उदाहरणार्थ शहरी भागातील लोकांची जी अन्नधान्याची गरज आहे, अन्न कच्चा माल आहे याचं ते उत्पादन करतात. म्हणजे अन्नधान्य, भाजीपाला, अन्न, कच्चा माल पिकवायचा आणि तो शहराकडे पाठवायचा. म्हणजे शहरवासियांची गरज पूर्ण करायची. हे ग्रामीण भागातील लोकांचं पहिलं काम आहे. औद्योगिक विभागांना श्रमिक पुरवले गेले. याचा अर्थ गावाकडे जे अतिरिक्त लोकसंख्या आहे ती शहराकडे येते आणि शहरात जे काही मोठमोठे कारखाने, कंपन्या म्हणजे औद्योगिक कारखाने असतात, तर त्यांना श्रमिक म्हणजे कामगार पुरवले गेले गावाकडनंच. त्याचप्रमाणे गावाकडे असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीची देखभाल हे ग्रामीण समाजातील लोक आतापर्यंत करत आलेले आहे किंवा करत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच सुधारणा किंवा बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत देखील आहे. ग्रामीण विकासाच्या संदर्भात मोठी मोठी आव्हाने आहे ती आपण बघूया. कोणती आव्हाने? आर्थिक व्यवसायांचा विकास करणे. म्हणजे याचा अर्थ गावाकडे अजूनही एक समस्या आहे की आर्थिक व्यवसाय अजून त्या ठिकाणी वाढवले गेले पाहिजे. त्यांचा विकास केला गेला पाहिजे. सामाजिक गरजा आणि सुविधांचा विकास करणे. सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल करणे आणि जमीन सुधारणा, जलसिंचन प्रकल्पास गती देणे. कारण जर त्या ठिकाणी जमिनीमध्ये सुधारणा झाली, की शेतीमध्ये जास्तीत जास्त यांत्रिकीकरण घडलं, नवे-नवे जलसिंचन प्रकल्प राबवले गेले, तर शेतकऱ्यांचं अधिकाधिक उत्पादन वाढेल आणि नंतर त्यांना कोणाही पुढे कर्जमाफी करा किंवा काय हे माफ करा, ते माफ करा यासाठी हातपाय पसरायला लागणार नाही. ग्रामीण भागातील समस्या म्हणजेच सामाजिक गरजा आणि कोणत्या सुविधा आहेत ते आपण इथे बघतोय. स्वच्छता आणि आरोग्याच्या सोयींचा अभाव. म्हणजे अजूनही गावाकडे जर बघितली तर पुरेशी स्वच्छता नाहीये आणि विशेष करून आरोग्याच्या सोयी-सुविधा आहेत, पण त्या अपुऱ्या आहेत. पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय नसणे. गावाकडे भरपूर पाऊस पडतो, परंतु कधी-कधी ते पाणी टिकत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये म्हणजे जो काही उन्हाळा म्हणजे अगदी बघितलं तर एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये बऱ्याच गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होतात. म्हणजे बारामाही पाण्याची सोय नसते, उपलब्ध नसते. ती एक मोठी समस्या आहे. स्वच्छतागृह व झाकलेली गटारे यांचा अभाव आहे. स्वच्छतागृह कमीच आहे किंवा नाहीच किंवा जी गटारं आहे ती अशीच त्या ठिकाणी उघड्यावरनं गटारे वाहतात. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अरुंद रस्ते असतात गावाकडे वस्तीवर जाणारे आणि विद्युतीकरण काही विचारूच नका. अजूनही गावाकडे दिवसातले 4 तास, 8 तास हे भारनियमन म्हणजे लोड शेडिंग असतं. औषधोपचार कमीच आहे तसं बघितलं तर. जर शहराची तुलना केली तर मनोरंजनाची साधने म्हणजे जसं इकडे नाट्यगृह, सिनेमागृह शहरात असतात, तसं गावाकडे अद्याप कमीच. वाचनालय या सगळ्यांचा अभाव सुद्धा तिथे दिसून येतोय. याचबरोबर प्राथमिक शिक्षणापासून तर अगदी उच्च शिक्षणापर्यंतच्या ज्या दर्जेदार सोयी आहे, त्यांची अनुपलब्धता आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहराकडे स्थलांतर करावं लागत आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रगती. भारत सरकारच्या पहिल्या 4ही पंचवार्षिक योजनांमध्ये समूह विकास योजनेला महत्वाचं स्थान होतं आणि त्यांनी महत्वाची कामगिरी देखील केली. महाराष्ट्रात 1962 साली जिल्हा परिषदा स्थापन केल्या. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद स्थापन केली आणि त्यांच्या अंतर्गत पंचायती समिती आणि नंतर गाव लेवलला ग्रामपंचायत यांनी मोठं काम केलेलं आहे. 1970-71 मध्ये महाराष्ट्रात सकस आहार ही योजना सुरू केली की प्रत्येकाला पुरेसं भोजन, जेवण मिळू शकेल. त्यासोबत पुढे विहिरी खणणे, नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू केली आणि अजूनही काही काही खेडेगावापर्यंत ही योजना पोहोचलेली नाही किंवा काही खेडेगावात ह्या योजनेचं म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचं काम अद्यापही सुरूच आहे. छोट्या पाटबंधाऱ्यांच्या सोयी करण्यात आली. 1971 अखेर 1677 छोटे पाटबंधारे बांधली. त्यांची कामं पूर्ण करण्यात आली, की जेणेकरून त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेती ही ओलिताखाली येणार आहे. ग्रामीण विद्युतीकरण म्हणजेच ग्रामीण भागात विद्युतीकरणाची गरज कशासाठी आहे हे आपण बघतोय. तर ग्रामीण भागात विकासासाठी आणि शेतीच्या अनेक कामासाठी विजेची नितांत गरज असते. जसं की पाणी पुरवठ्यासाठी, स्वयंचलित पंपासाठी, कूपनलिकेसाठी. ज्या विहिरी असतात त्याच्यावरती स्वयंचलित पंप असतो आणि तो विजेवर चालतो आणि त्यासाठी विजेची मोठी गरज आहे. जसं की मी आत्ताच बोललो 24 तासातनं 8-8, 12-12 तास विहिरीसाठी म्हणजे जे
पंपासाठी जी वीज असते ती मिळत नाही आणि त्यामुळे शेत पूर्ण ओलिताखाली येत नाही. ही मोठी एक समस्या आहे. कूपनलिका जे असतात, बोरिंग असतात, त्यांच्यासाठी सुद्धा विजेची गरज आहे. त्यासोबतच घरात दूध, अंडी, भाजीपाला किंवा फळे हे जे आणलेलं असतं बाजारातून ते टिकवण्यासाठी फ्रीज लागतो. त्या फ्रीजला सुद्धा विजेची गरज आहे. खत प्रकल्प चालवण्यासाठी विजेची गरज आहे. विद्यार्थी असतात, त्यांना रात्रीचा अभ्यास करायचा असेल, तर बऱ्याच वेळेस लाईट नसते. ते तेलाच्या दिवेवर वगैरे, वगैरे अभ्यास करतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विजेची गरज आहे, की ज्यांना रात्री अभ्यास करायचा असतो. घरातील पंखा चालण्यासाठी, दूरदर्शन म्हणजे टीव्ही बघण्यासाठी, या सगळ्यांसाठी विजेची आता गरज आहे. आणि म्हणून विद्युतीकरण होणं गरजेचं आहे. आज खेडेगावात बऱ्याच घराघरात विजेचे कनेक्शन्स आहेत, परंतु अपुरी विद्युतीकरण किंवा निर्मिती होते आणि त्यामुळे प्रत्येक गावात वीज 24 तास पोहोचत नाही आणि काही काळ लोड शेडिंग करावं लागतं. पहिली पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान भारतात जे खेड्यांचं विद्युतीकरण झालं ते 3,000 खेडे होते. या 3,000 खेडेगावांचं विद्युतीकरण करण्यात आलं. 1973 मध्ये हे प्रमाण 1,38,646 इतकं होतं. त्याचप्रमाणे 1966 पासून विहिरीवरील पंप आणि कूपनलिकांना अधिकाधिक वीज देण्यास सुरुवात केली होती. ही विजेची गरज भागवण्यासाठी ग्रामीण भागात, विशेष करून ग्रामीण भागासाठी ग्रामीण विद्युतीकरण निगम स्थापन करण्यात आला. 1969 साली या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात ग्रामीण विद्युतीकरण सहकारी संस्था निर्माण केल्या गेल्या आणि अनेक राज्य विजेच्या दृष्टीने ग्रेडच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले. याचा फायदा असा झाला की ग्रामीण भागातील विद्युतीकरण हे वेगाने कसं वाढणार आहे आणि विजेची मागणी ही अधिकाधिक प्रमाणात पूर्ण कशी होऊ शकणार आहे, ही उद्दिष्टे समोर होती. औद्योगिक विकास. ग्रामीण औद्योगिक विकास होण्यासाठी ग्राम उद्योग नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती आणि ह्याच ग्राम उद्योग नियोजन समितीतर्फे 1972च्या अखेरीपर्यंत 1,06,000 लोकांना रोजगार मिळाला. म्हणजेच या समितीच्या माध्यमातून त्यांना रोजगार प्राप्त झाला. महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीत राहणारे जे बुद्धिमान विद्यार्थी आहे, ज्यांना घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे किंवा शिक्षण संस्था दूर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावं लागतं, पण ते स्वतः खूप हुशार बुद्धिमान आहे, अशा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्र शासनाने सातारा, नाशिक, औरंगाबाद, चिखलदरा या ठिकाणी विद्यानिकेतन सुरू केली. ही विद्यानिकेतन वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा आहे. म्हणजे इथे विद्यार्थ्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कोठारी आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली या ठिकाणी महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे स्थापन झाले की शेतीच्या संदर्भात, बी बियाणांच्या संदर्भात शेतकऱ्यांना तिथून मार्गदर्शन केलं जातं. महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन जागतिक संघटना संयुक्त राष्ट्रे यांच्या अंतर्गत काम करणारी संघटना युनेस्को यांनी 1972 मध्ये साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक महाराष्ट्राला दिले आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गौरवाची गोष्ट होती.